काही लोकांना स्वतःच्या घरात काय चाललंय यापेक्षा बिग बॉसच्या घरामध्ये काय चाललंय यामध्ये सर्वात जास्त आवड निर्माण होताना दिसते। पण या बिग बॉसच्या घरामध्ये ते नेमके कोणते 16 चेहरे आहेत हेच आज आपण बघणार आहोत। एकदा नजर घालूयात या 16 चेहऱ्यांवर। या 16 सदस्यांपैकी पहिला सदस्य म्हणजेच वर्षा उसगावकर। मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90च्या दशकातील महानायिका वर्षा उसगावकर या बिग बॉस मराठीच्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्यात। स्वप्न सुंदरी, महिलांची लाडकी, स्टाईल आयकॉन आणि ड्रीम गर्ल अशी वर्षा उसगावकर यांची ओळख आहे। अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केले। यानंतर नाव येतं ते म्हणजे अभिजित सावंत याचं। अभिजित सावंतने आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला वेध लावलं होतं। टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून तो आजही ओळखला जातो। अभिजित सावंत भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल सुद्धा आहे। यानंतर नाव येतं ते म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांचं। हास्य सम्राट पंढरीनाथ कांबळेंनी मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलंय। वेगवेगळे कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे। यानंतर अंकिता प्रभू वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल। कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे। मालवणचा चेडू अंकिता प्रभू वालावलकर आता बिग बॉस मराठीच्या घरात कोकणी इसका दाखवायला सज्ज झाली आहे। सूरज चव्हाण, टिकटॉकचा पहिल्या 10th स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलीगत सूरज चव्हाण। सूरज चव्हाणचा मोठा चाहता वर्ग आहे। टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार म्हणून सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवायला सज्ज झालाय। यानंतर नाव येतं ते म्हणजे धनंजय पवार। गावरान भाषा जपणारा कोल्हापूरचा बिझनेसमॅन म्हणजेच धनंजय पवार। उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी आहे। घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पवार आता बिग बॉसचे आदेश देताना दिसणार आहेत। यानंतर नाव येतं वैभव चव्हाण। महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण। वैभव चव्हाणने आपल्या कातिल लुकने सर्वांनाच घायाळ केले। लढवय्या, बिंदास आणि जिद्दी व्यक्तिमत्व असणारा वैभव बिग बॉस मराठीचा खेळ कसा खेळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यानंतर नाव येतं ते म्हणजे अरबाज पटेल। रियालिटी शोचा स्टार, स्प्लिट्स विलाची जान म्हणजेच अरबाज पटेल। अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलंय। अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलेत। हा जिगरबाज तरुण बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालण्यासाठी आता सज्ज झालाय। यानंतर नाव येतं ते म्हणजे छोटा पुढारी घनश्याम दरवडे। गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरून भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आहे। छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे। घनश्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो। आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे। यानंतर नाव येतं इरिना रुडाकोवाचं। बिग बॉस मराठीमध्ये पहिल्यांदाच एका परदेशी गर्लची एंट्री झाली। इरिना रुडाकोवा बऱ्याच वर्षापासून भारतात राहते। इरिना सॉलिड परफॉर्मर आहे, कमालीची डान्सर आहे, त्याचबरोबर अभिनेत्री सुद्धा आहे। यानंतर नाव येतं ते म्हणजे निकी तांबोळी हिचं। आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी आता हिंदी बिग बॉस मध्ये अनेकांना टक्कर देत टॉप 3 मध्ये पोहोचली होती। बोल्ड, बिंदास आणि सुंदर असलेल्या निकीने आयुष्यातील तिचे नियम स्वतःच ठरवले आहेत। यानंतर नाव येतं ती म्हणजे रॅपची राणी म्हणजे आर्या जाधवची। आर्या जाधवची ही हटके स्टाईल आपल्याला माहितीच आहे। शब्दांवरची तिची पकड तिच्या प्रत्येक रॅपमध्ये दिसून येते। आर्या प्रचंड रोखठोक आहे। रॉकस्टार म्हणून सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय सुद्धा आहे। यानंतर अभिनेत्री योगिता चव्हाण। कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत नायिका म्हणून झळकली। सर्व गुण संपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतराया भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली। आता रिक्षाचा गिअर बदलून सुसाट प्रवास करायला ती बिग बॉस मध्ये सज्ज झाली आहे। यानंतर नाव येतं जान्हवी किल्लेकर। कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत जान्हवी किल्लेकरने सानियाची भूमिका साकारली। तिने साकारलेल्या खलनायिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं। सर्वांना पुरून उरणाऱ्या आणि आपल्या डोळ्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अशी ही जान्हवी किल्लेकर आहे। यानंतर नाव येतं ते म्हणजे निखिल दामले। कलर्स मराठीच्या रमा राघव या मालिकेत निखिल दामले मुख्य भूमिकेत होता। राघवचं पात्र त्याने साकारलं होतं। आजवर आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर भुरळ पाडली।
पुरुषोत्तम दादा पाटील. कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचं भाषण ऐकायला व्यासपीठावर लाखोंची गर्दी होते. महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकाराला लाखो भक्त फॉलो सुद्धा करतात. कीर्तनकाराचा वारसा लाभलेला तो आजच्या तरुणांना गुरु आहे. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचा तो मठाधिपती सुद्धा आहे. तर हे होते बिग बॉस मधील 16 चेहरे. या चेहऱ्यांपैकी तुमचा आवडता चेहरा कोणता हे कॉमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बिग बॉसचे सर्व व्हिडिओ माय महानगर मानिनीवर अपलोड केले जाणार आहेत. त्याच्या अपडेट्स दिल्या जाणार आहेत. त्यामुळे माय महानगर मानिनीला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.